मराठी चित्रपटामध्ये सातत्याने वेगळे आणि वास्तववादी विषय हाताळले जातात। दिग्दर्शक सचिन वाघ यांनीही एक अत्यंत हटके आणि संवेदनशील विषय भागीरथी मिसिंग या मराठी चित्रपटातून प्रेक्षकाच्या भेटीला आणलाय। सस्पेन्स थ्रिलर असलेला हा चित्रपट आगामी महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। सह्याद्री मोशन पिक्चर्स निर्मित आणि सचिन वाघ दिग्दर्शित प्रमोद कुलकर्णी प्रस्तुत भागीरथी मिसिंग या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून या ट्रेलरला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची पसंती मिळते। तसेच चित्रपट बघण्याविषयी उत्कंठा निर्माण झाल्याची भावना अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे। भागीरथी मिसिंग बद्दल बोलताना निर्माता दिग्दर्शक सचिन वाघ म्हणाले, प्रेक्षक चित्रपटगृहात येतात ते करमणुकीसाठी, त्यामुळे चित्रपट तयार करताना करमणुकीला प्राधान्य दिलं गेलंय। बेपत्ता झालेल्या एका महिलेचा शोध घेताना तिचे पूर्व आयुष्य उलगडत जातं। हा प्रवास संगीतमय करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय। सध्या एकूणच महिलांवर अत्याचार आणि मुलींचे बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे आम्ही करमणुकीबरोबरच हा विषय सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केलाय। चित्रपटाचे शीर्षक भागीरथी मिसिंग या नावामुळे या प्रश्नाच्या गांभीर्याविषयी जर अवेअरनेस किंवा लोकजागृती झाली तर मला नक्कीच आनंद वाटेल। अभिनेत्री शिल्पा ठाकरे म्हणाली, भागीरथी मिसिंग हा चित्रपट करणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे। भागीरथी ही व्यक्तिरेखा साकारणं मोठं चॅलेंज होतं। तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अत्यंत सरप्राइझिंग आहेत। तसेच माझे बालपण गावाकडे गेलेले असल्यामुळे गावातील तरुणी साकारणी ही गोष्ट मला पुन्हा त्या वातावरणात घेऊन गेली। दिग्दर्शक सचिन वाघ यांच्या स्पष्ट विजनमुळे भागीरथी पडद्यावर साकारतानाचा माझा अनुभव खूप अविस्मरणीय होता। भागीरथी मिसिंग या चित्रपटात अभिनेत्री शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा, अभिषेक अवचट, चंद्रकांत मुळगुंदकर, संदीप कुलकर्णी आणि पूजा पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत। या चित्रपटाची कथा संवाद संजय इंगुळकर यांची आहे। चित्रपटाला आशुतोष कुलकर्णी यांचं संगीत असून मंदार चोळकर, डॉक्टर संगीता गोडबोले यांची गीतं आहेत। पंडित शौनक अभिषेकी यांनी या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलंय। ही विशेष जमेची बाब आहे। सुवर्णा राठोड, शरयू दाते आणि जयदीप वैद्य यांनी इतर गाणी गायली आहेत। चित्रपटाचं छायांकन दिनेश कंदरकर, ध्वनी संयोजन राशी बुट्टे, कला दिग्दर्शन नितीन बोरकर, रंगभूषा दिनेश नाईक, वेशभूषा शिवानी मगदूम यांनी केली आहे, तर कार्यकारी निर्माते योगेश जोशी आहेत। भागीरथी मिसिंग हा चित्रपट येत्या 8 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे। काय सांगाल सर चित्रपटाविषयी? चित्रपट म्हणजे फिल्म मेकरनी हा फिल्म प्रेक्षकांसाठी म्हणूनच केली। म्हणजे हा विषय जरी गंभीर आणि सेन्सिटिव्ह असला तरी मी चित्रपट सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे असंच म्हणेन। म्हणजे मी त्याच्या चित्रपटात कुठेही गंभीर असं काही नाहीये, कारण शेवटी प्रेक्षक हे चित्रपटासाठी येतात, एंटरटेनमेंटसाठी येतात, त्यामुळे त्याचा मी पूर्णपणे विचार करून या चित्रपट सस्पेन्स थ्रिलरच बनवला आहे। फक्त हा विषय खूप गंभीर असल्यामुळे आम्ही टायटलमधून आणि एकूण हा विषय त्याच्याशी संबंधित आहे, त्यामुळे या सिनेमामुळे त्याचा अवेअरनेस यावा लोकांमध्ये अशी मला आशा आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मुली गायब होतात, ती थीम धरून बघितला चित्रपट की अशी एखादी घटना तुमच्या समोर आली, काय होतं? नाही, म्हणजे तो विषय मांडायचा म्हणून मी हा सिनेमा केलेला नाही। तो विषय खूप गंभीर आहे, पण त्याला खूप अभ्यास करावा लागतो आणि तसा अभ्यासपूर्ण चित्रपट करणारा मी नाहीये डिरेक्टर किंवा फिल्म मेकर। मला एक करमणूकप्रधान चित्रपट प्रेक्षकांसाठी करायचा होता आणि माझ्या डोक्यामध्ये जो चित्रपट होता तो मी पडद्यावर आणला। ही फक्त कथेचं ही मी क्राईम डायरी म्हणून सिरियल करायचो ETV मराठी, तर तेव्हाची गोष्ट खूप तेव्हापासून माझ्या डोक्यात होती की इंटरेस्टिंग गोष्ट होती की सस्पेन्स हा चांगला आहे आणि हा सिनेमा चांगला होईल असं। आम्ही 10-12 वर्ष याचे लेखक जे आहेत संजय इंगुळकर, तर त्यांच्याबरोबर आमचं भेटलं की नेहमी विषय व्हायचा की आपल्याला त्याचा सिनेमा करायचा। तो आता मुहूर्त लागला असं आम्ही म्हणू, पण तो सिनेमासारखा सिनेमा करायचा आहे। प्रेक्षकांना काय काय बघायला मिळणार आहे? म्हणजे फुल एंटरटेनिंग असणार आहे, तसं तुम्ही म्हणाला क्राईम असणार आहे, काय काय? आता म्हणजे खरं तर क्राईमची माझी ओळख तशी आहे, पण मी जाणून बुजून याला क्राईम म्हणजे जसे क्राईम पेट्रोल किंवा त्या टाईपच्या सिरियल किंवा तसे जे एपिसोड असतात तसं करायचं नाही, हा मी पहिल्यापासून माझा आग्रह होता आणि मी तो तसा प्रयत्न केलेला आहे। की एका महिलेची गोष्ट मी यातून सांगतोय की जिच्या पूर्व आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी आणि घटना असतील, त्यामुळे तिला थ्रू आउट लाईफ ती सफर होते, तर तिची ती व्यथा मांडण्याचा मी हा प्रयत्न केला। याच्यामध्ये संगीतमय ती जर्नी जेवढी करता येईल तेवढी केलेली आहे
सेम टाइम आम्ही तो सस्पेन्स मेंटेन केलेला आहे की आता इथं काय होणार मिळतं का नाही, तर त्यामुळं लोकांना नक्कीच करमणूक होईल. थँक्यू. काय सांगशील, काय भूमिका आहे, कसं असणार हा चित्रपट? नमस्कार, मी अभिनेत्री शिल्पा ठाकरे. येत्या 8 मार्चला भागीरथी मिसिंग हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्त आम्ही हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय. त्यामुळे अर्थातच ज्या पद्धतीने ट्रेलर तुम्ही बघितला असेल तर एक सामाजिक विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. भागीरथीच्या मिसिंग बद्दल ही केस आहे, जी सरांनी सांगितली की सत्य घटनेवर आधारित आहे आणि कधीतरी घटना घडली होती आणि कशा पद्धतीने ती केस सॉल्व्ह करण्यात आली त्याबद्दल आहे. अनुभव अतिशय उत्तम होता, कारण मी गावाकडची असल्यामुळे मला हे कॅरेक्टर करायला फार सोपं गेलं आणि मजा आली. बाकीच्या खूप गोष्टी सांगू शकत नाही, कारण 8 मार्चला सिनेमा रिलीज होतोय आणि लवकर जवळच आहे तारीख, त्यामुळे थिएटरमध्ये नक्की बघा. महिला दिनानिमित्त होतोय चित्रपट. महिलांसाठी असं काय मेसेज याच्यामध्ये, काय सांगू शकता? हा, म्हणजे ज्या पद्धतीचं टायटल आहे भागीरथी मिसिंग, सो हे एका मिसिंगची केस आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात, भारताच्या बाहेर बऱ्याच मुली मिसिंग होत असतात. दिवसाला म्हणा किंवा तासाला म्हणा, मला आकडा माहिती नाही, पण सर ज्या पद्धतीने सांगतात, कारण सरांचा रिसर्च आहे, सो बऱ्याच मुली गायब असतात आणि त्या कुठे जातात, काय होतात, त्यांचं काय होतं, त्या परत येतात की नाही येत, त्याबद्दल सगळा रिसर्च सुरू असतो आणि कधी कधी बऱ्याच वर्ष ती केस सुरू असते, ज्याच्यात आपल्याला काही माहिती सुद्धा नसतं की याच्यात काय घडलंय, काय नाही घडलंय. सो सर जसं म्हणाले की ओरिजिनल स्टोरीमध्ये तिचा अंत झाला होता, तिचा मर्डर झाला होता, पण या स्टोरीमध्ये हिरोईन जिवंत आहे. तर या ओव्हरऑल सिच्युएशन मधनं आम्ही एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय, तो तुम्हाला 8 मार्चला बघावा लागेल. सो क्रिमिनल आणि असं सगळं असणार आहे का, म्हणजे धीर गंभीर अशा स्वरूपाचा चित्रपट आहे का, काय सांगू? अर्थात विषय आहे, पण गंभीर जरी असला तरी सरांची मांडणी वेगळी आहे, त्यामुळे बघताना पण मजा येते. गाणी खूप सुंदर झालेली आहे, आशुतोष सरांनी म्युझिक केलं आहे, त्यामुळे गाणी अतिशय उत्तम. म्हणजे एक आपण काय म्हणतो की चित्रपटाचा मूळ एक जो पार्ट असतो तो म्युझिक असतो आणि ते उत्तम झालंय. त्यामुळे असं तणाव जरी असला तरी रिलॅक्स बसून तुम्ही फिल्म बघू शकता. थँक्यू सो मच. सो काय सांगशील चित्रपटाविषयी? नमस्कार, मी अभिषेक अवचट, अभिनेता. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही हा भागीरथी मिसिंग हा चित्रपट प्रदर्शित करतोय. खास म्हणजे माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं जे कॅरेक्टर आहे ते नरसू म्हणून त्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे माझं, आणि मी भागीरथीचा नवरा म्हणून दाखवलेला आहे त्याच्यामध्ये, की जी भागीरथी माहेरी जाते आणि तिकडे गेल्यानंतर ती मिसिंग होते. सो मिसिंग झाल्यानंतर पुढे काय होतं हे सगळं बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे ती एक वेगळी मजा आहे आणि जेवढा हा चित्रपट आम्हाला करायला मजा आली. सचिन सरांनी खूप छान पद्धतीने तो डिरेक्शन केलेला आहे, आशुतोष सरांचं म्युझिक आहे त्याला खूप छान पद्धतीने, सगळ्यांच्याच भूमिका खूप छान झालेल्या आहेत. थँक्यू. वेलकम. काय सांगा, किती गाणी आहेत चित्रपटामध्ये आणि प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे, काय ऐकायला मिळणार आहे? टायटल आहे भागीरथी मिसिंग, त्याच्यावरनं सस्पेन्स तर आहे, गुन्हेगारी थोडीशी आहे, पण हा सगळा विषय अतिशय सरळ पद्धतीने मांडण्यात आलेला आहे, म्हणजे कुठेही भडकपणा नाही. त्यामुळे मला सचिनने जे सांगितलं होतं की हा एंटरटेनिंग असणार आहे. त्यामुळे ही जी तिची भागीरथीची जर्नी आहे, ही जर्नी आहे म्युझिकल, आणि त्यामुळे म्युझिकल चित्रपट करायचा असं त्यांनी मला सांगितल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने तो सिनेमा केलाय. तीन गाणी त्याच्यामध्ये आहेत आणि बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये सुद्धा आम्ही खूप वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. गायक कोण आहेत, पार्श्वगायक कोण? पंडित शौनक अभिषेकी गायलेत, सुवर्णा राठोड गायलेत याच्यामध्ये, आणि जयदीप वैद्य हा गायलाय. तर 3 गाणी आहेत आणि बॅकग्राऊंडवर, कारण त्यांनी खूप जास्त डायलॉग्स घेतले नाहीत, त्यामुळे आम्हाला ती जी सगळी प्रेम आहे ती प्रेम आम्हाला म्युझिकनी ती एक्सप्रेस करावी लागली. त्यामुळे गीतकार आहेत डॉक्टर संगीता गोडबोले, आणि आपल्या सगळ्यांना परिचयाचं नाव आहे तो म्हणजे मंदार चोळकर मुंबईचा. त्यांनी 2 गाणी लिहिली आहेत, संगीताताईंनी 3 गाणी लिहिली आहेत. त्यामुळे अतिशय छान शब्द, खूप चांगलं म्युझिक, खूप चांगली कथा आणि फार चांगला अभिनय, एवढं सगळं तुम्हाला बघायला मिळेल. थँक्यू. थँक्यू.
बोला काय मॅडम. सांगाल सर? मॅडम, ही भागीरथी मिसिंगची जी कथा आहे ही 25 वर्षापूर्वी घडली सत्य घटना आहे. कारण मी ETV क्राईम डायरीला ही सिरियल करत असताना ही 25 वर्षापूर्वी आम्ही ह्याचा अभ्यास केला आणि त्यावेळेस पासून चालू होतं की ह्या विषयावर पिक्चर करायचा. आणि आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये रोज 70 ते 80 महिला मुली बेपत्ता होतो रोजच्या रोज. आता मी आज क्राईमचं काम करत असताना संपूर्ण पत्रकारितेच्या ज्यामध्ये पोलीस टाईमच्या माध्यमातून काम करत असताना संपूर्ण पोलिसांना फिरत असतो. तर प्रत्येक पोलिसांना काही ना काहीतरी महिला किंवा मुलीविषयी मिसिंगचे असे अनेक गुन्हे दाखल असतात. पण बरेचसे मिसिंग पोलिसांना रजिस्टर होत नाही. बरेचसे मिसिंग असे महिला बेपत्ता झाल्या तर त्यांचा तपास बी लागत नाही पुढे. पण काही ठराविक महिलांचा करण्यातून या चित्रपटामध्ये पोलीस यंत्रणांचा कुचकामीपणा पण दाखवण्यात आलाय. नाही पोलिसांनी चांगलं काम केलं ते दाखवलं झालंय सगळं. त्यामुळे पोलिसांनी खूप चांगलं काम केलंय. सध्या जे पोलीस जे यंत्रणा पुण्यात काम करते किंवा महाराष्ट्रात काम करते पण ही कथा पुण्याशी निगडीत आहे? नाही, कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी तालुक्यातील कथा आहे. हा, एक पट्टणकोड नावाचं गाव आहे त्या गावामध्ये. आणि तो खूप सुंदर पद्धतीने वाघ सरांनी मांडलेली आहे ती. आमच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं काम केलं आहे. थँक्यू.